हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकताय. थोडं थोडं उजेड येतो आणि असं वातावरण बघायला खूप छान वाटतं. आणि 6 वाजायच्या आधी मला वाटते पाऊस पडून गेला आहे. इथे बघू शकताय मुलांच्या डब्यासाठी काचऱ्या केल्यात आणि इकडे चपात्यासुद्धा बनवल्यात, कारण त्यांची फरमाईश होती आज काचऱ्या पाहिजेतच म्हणून. मुलं शाळेत गेल्यानंतर ना थोड्या वेळाने मी माझ्या कामाला लागले. इथे बघू शकते मी कचरा वगैरे काढून घेते. अगोदर कचरा वगैरे पारोसा काढून घेतला, अंथरूण वगैरे काढून झाल्यानंतर, कारण मग एकदा कचरा काढायचा राहून गेला की माझा 11 वाजेपर्यंत कचरा राहून जातो. कारण का मग डबा बनवणं किंवा कपडे धुणं हे बाकीच्या गोष्टींमध्ये, देवपूजा ह्याच्यामध्ये वेळ जातो. आत्ता सकाळचे वाजले 10 आणि जेवणाचा आज काही तामझाम जास्त नाही, शुक्रवार आहे तरी पण. बहुतेक हे बोलले की गाडीचं काम झालं तर मी जाणार आहे कामावर, तर डब्याची तयारी म्हणजे डबा बनवून ठेव असं बोलले. ते आता चपातीचं पीठ मळून घेते. सकाळी मुलांपुरतं तेवढ्या 4 चपात्या करते. रेशनचे गहू आहेत ना, त्याच्यामुळं चपाती अशी प्रॉपर मऊ राहत नाही आणि जेव्हाचं तेव्हा करून दिलेली बरी पडते. आणि कसं गरम गरम खायला पण ह्यांना बरं पडतं. मग आत्ता बनवलं तर. आणि मला देवपूजा पण करायची. आता पीठ मळून ठेवते. नेहमी ना मी पीठ आधी भिजवून ठेवते चपातीचं. भाजी करेपर्यंत ना पीठ भिजतं चांगलं. मग इकडं चपाती बनवायला घेतली की इकडं भाजी पण शिजत राहते. मग अशा पद्धतीनं मी नेहमीच करते. तेवढा वेळ पण आपला वाचतो. दोन्ही ॲट ए टाईम गोष्टी होतात. तर अशा पद्धतीनं करते. तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता हे नक्की मला सांगा. आज आता तेल संपत आलंय, तर तेलाने बहुतेक आज मुगाची डाळ आणावी लागेल. बघू, आज हे असले घरी तर संध्याकाळी आणायचं. उद्या शनिवारी तेल आणायला चालत नाही, त्याच्यामुळे आजच शुक्रवार असतं मग आज आणून ठेवायला हवं. भाजी टाकली एकीकडं आणि एकीकडं चपात्या पटकन बनवून घेते. म्हणजे कसं मला देवपूजा करायला बरं पडेल. मग अर्धवट केलं ना परत मग हे मध्येच आले तर भूक लागली म्हणून मग करताना हे नको, प्रॉब्लेम नको. त्यापेक्षा आधी जेवणच पटकन आवडते, कारण भाजी आणि चपातीच बनवायच्या. मगाशीच मी तुम्हाला बोलले. काल पण बऱ्यापैकी ऊन होतं आणि आज पण बऱ्यापैकी ऊन आहे. काल तर भरपूरच ऊन होतं. आज थोडा सकाळी पाऊस पडून गेलाय मुलं शाळेत जायच्या आधी. त्यानंतर काय नाही, मग आता ऊनच आहे सध्या तरी. आणि उन्हामुळे लगेच झाडं पण लगेच सुकली, गॅलरीतली सुकली म्हणजे थोडीशी कोमेजण्यासारखी झालेली. त्याला पण सकाळी पाणी घालून घेतलं मी. नाही तर मग पावसात काय होत होतं, गॅलरीत डिरेक्टली झाडांवर पाणी येतं, त्याच्यामुळे घालायची गरज नव्हती पडत. जेवण पूर्ण बनवून झाल्यानंतर ना मग मी देवपूजेला लागले. आणि इथे बघू शकताय मी दिवा आधी लावून घेते देवपूजा करायच्या आधी. कारण मी कुठंतरी वाचलंय किंवा ऐकलंय तरी की कोणतीही पूजा करायच्या आधी ना दिवा प्रज्वलित करायचा आणि मग देवपूजेला सुरुवात करायची. तसंच इथं मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जेवढे काही देव माझ्या देवाऱ्यावर दिसत आहेत ना, त्या प्रत्येक देवांच्या पाठीमागे एक आठवण आहे. आता मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि इथे बघू शकताय जे अन्नपूर्णा देवीच्या वाटीमध्ये जे तांदूळ आहेत ना, ते मी रोज पक्ष्यांना घालते. म्हणजे जेव्हा मी ते तांदूळ बदलेन ना तेव्हा. आणि आज आता वस्त्र बदलून घेते आणि दुसरं वस्त्र अंथरून घेते. तसंच देव आज मी काय पितांबरीने घासणार नाही आहे, कारण जेव्हा देव घेतले होते तेव्हा त्या दुकानदाराने सांगितलं होतं की सारखं असं पितांबरीने घासायचं नाही, झीज होते. म्हणून मग मी आठवड्यातनं 2दा
पितांबरीने घासते. जो कुलस्वामी आमचे आहेत ना ज्योतिबा, त्यांचा फोटो आहे ना तो सत्तूच्या लग्नाच्या वेळेस आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हा घेतला होता. आणि इकडे जी लक्ष्मी माता आहे ना ती मी वेगळं राहिल्यानंतर ना पहिला फोटो मी तोच घेतला होता. आणि इकडे जी पिंडी दिसते ना ब्लॅक कलरची, ती पप्पानी ना पंढरपुरावरून आणली होती आणि घंटीसुद्धा पप्पानीच आणली. त्यानंतर ते कमलडलू आहे ना मी पाण्याने भरून ठेवला तो सासूबाईने काशीवरून आणला आहे आणि श्रीकृष्ण माझ्या लग्नामध्ये दिलेला आहे. आणि इकडे विठ्ठल, रुक्मिणी आणि गणपती बाप्पा हे माझ्या भावाने दिलेलं आहे जेव्हा आम्ही पंढरपूरला गेलो होतो तेव्हा. आणि ही जी काही अन्नपूर्णा देवी आहे ना ती माझ्या मम्मीने मला दिली आहे, चांदीची आहे ती. आणि श्रीयंत्र ते मी स्वतः घेतले. आणि ज्योतिबांच्या बाजूला जे बाळूमामांचं छोटंसं ते दिसतंय ना ते गाडीमध्ये ठेवायचं असतं खरं तर, ते मला सासूबाईंनीच दिले. आणि इकडे जे पाण्याने भरून मी पेला ठेवला आहे ना त्याला पंचपाळ का काहीतरी म्हणतात, ते आत्ता वास्तुशांतीला मम्मीने आणलं होतं. तर इथे मी सगळ्या देवांना आधी गंध लावून घेते पूर्ण टोटल. आणि मी घंटीला आणि आपले हे पिंडी आहे ना त्याला फक्त गंधच लावून घेते, बाकी हळदी कुंकू लावत नाही त्या दोघांना. तर मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये घंटीला ना हे लावायचं नाही, हळदी कुंकू लावायचं नाही असं सांगितलं होतं, तेव्हापासून मी लावत नाही. तर इथं सगळ्या देवांना मी हळदी कुंकू लावून घेतलं बाकी. आणि आज काही फुलं नव्हती त्याच्यामुळे विदाऊट फुलं आपली ही पूजा झालेली आहे बघू शकताय. आणि नंतर मग सुंदर अशी अगरबत्ती ओवाळून पूजा संपन्न झाली. मी अशा पद्धतीनं पूजा करते. देवाजवळ 2 अगरबत्ती आणि तुळशीजवळ 1 अगरबत्ती लावते मी सकाळची, आणि संध्याकाळी दरवाजात अगरबत्ती लावते. अशा पद्धतीनं करत असते. त्यानंतर इथे ना उंबऱ्यावर मी छोटीशी रांगोळी काढली, अगदी छोटीशी काढली तरी प्रसन्न वाटतं. छान अशी देवपूजा झाली आता. आणि नैवेद्य म्हणून मी साखर ठेवली थोडीशी, कारण आपण रोज रोज नैवेद्य काय देणार ना, तर साखर थोडी ठेवली तरी चालते. तर अशा पद्धतीनं पूजा झालेली आहे. आत्ताच माझी देवपूजा झाली आणि आता वाजलेत 11:15, 11:30 वाजता करायला घेतली होती. आणि आता कपडे जे काय राहिले ते धुवून घेते आणि मग मला ब्लाऊज एक शिवायला बसायचं आहे, ते सुद्धा शिवायला बसेल. तर इथं बघू शकता आता ते कोरफडीला ना थोडीशी कीड लागले, तर ते असे कट होत आहेत पानं. तर ते काय करायचं काय माहिती, शंखामध्ये असे आळ्या किडे असतात ते त्याच्यामध्ये झाले. आता बघूया काहीतरी खत त्याच्यामध्ये घालायचं ठरवते, मातीमध्ये जी काय झाडं लावलेत ती. नाहीतर मग सगळं मुळं त्याची खाऊन घेते. अशा पद्धतीनं ते पोखरते आतून. बघू आता कसं काय. काय काय ब्लाऊज ना असे विचित्र प्रकारे दिलेले असतात ना, एकीकडं डिझाईन एकीकडं गळ्याची डिझाईन असं. म्हणजे आता ते रेडीमेड डिझाईनवाले ब्लाऊज आहेत ना, ब्लाऊज पीस, तर तशाच पद्धतीनं ना ही जी कोळी आहे ना ती एक साईडला होती. आता बघा मी हात कापला आहे हा पूर्ण, तर इकडे ना थोडं कापड कमी पडते. म्हणजे ह्याचा सेंटर पकडून हात कट करायचा असतो ना, तर मी त्याच पद्धतीनं कट केला आहे. आणि हा पूर्ण हात आहे आता हे अस्तरचा. आणि ह्या पूर्ण हातावर मी कसं जोडते ना तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात. आज ना मशीनवर बसायला थोडा वेळच झाला, कारण सकाळी सुरुवातच माझी उशिरा झाली होती त्याच्यामुळे. आणि 1 वाजला होता मला मशीनवर बसायला. कपडे वगैरे घाल्यानंतर जेवून घेतलं आणि मग त्यानंतर मी मशीनवर बसले, कारण मला आज हा ब्लाऊज काही पण करून पूर्ण करायचाच होता. तर इथे ना मी हात बनवून घेते जे की मला ब्लाऊजला लावायचे आहेत. बाकी सगळा ब्लाऊज पूर्ण करून घेतला आहे मी आधीच. तर जुगाडू काम होतं जरा हाताचं, ते तुम्हाला मी दाखवते. इथे बघू शकता हा जो जोड आहे ना तो तिकडे कापड कमी पडत होतं ना, म्हणून तिकडे जोड दिला. आणि खालीसुद्धा मला ह्या काठाचा जोड द्यायचा आहे. असं सगळं जुगाडू काम होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ पण गेला. आणि अशी कामं वेळ खाऊच असतात. तर आता तुम्ही बघू शकता इथे जुगाड करून इतका सुंदर मी हात बनवला आहे. मध्ये अशी लेस लावली असती तरी चाललं असतं, पण मी लावली नाही. म्हटलं आहे असं सिंपल छान वाटत होतं. आणि असा हात तयार झाला. मी ठरवल्याप्रमाणे आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे बघू शकताय. हा ब्लाऊज मी आज पूर्ण केला आहे. खरं तर ना अस्तर आणि मेन फॅब्रिक मी आधीच जॉईन करून ठेवलं होतं. कटोरी ब्लाऊजच आहे हा सुद्धा. आणि हातासंदर्भात तुम्हाला तर मी बोलली होती काय जुगाड करावा लागला आहे तो. तर अशा पद्धतीनं बघू शकताय सेंटरला बरोबर कोयली घेऊन हा हात बनवला आहे आणि मग जोडून घेतला ब्लाऊजला. तर बघू शकताय छान वाटते ना ब्लाऊज, नक्की कमेंट करून सांगा. आणि ते बघू शकता ह्याला रेडीमेड अशी डिझाईन ऑलरेडी आहे, त्याच्यानुसारच मग गळा घेतला आहे हा पाठचा.
तर आजचं काम म्हणजे अजून बटन वगैरे लावायचे आहेत, त्याला बटन लावायचे आहेत. ते संध्याकाळी जर आता झोप काढते मी संध्याकाळी लावून घेते, म्हणजे आजचं एक ब्लाऊजचं काम झालं, उद्याचं वेगळं. अशा पद्धतीनं आता मी करत राहणार आहे. म्हणजे कसं लोड पण जास्त येत नाही आणि मग टेन्शन पण येत नाही. तर आत्ता वाजेल 2:30 आणि तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते. आता ब्लाऊज मला झाला तुम्हाला दाखवलं. आणि इकडे बघू शकताय छोटं पिल्लू आमचं झोपलं टी व्ही बघत बघत. आणि मी तुम्हाला म्हणत होती मम्मी पाठीमागे बघ, पण मी काय बघितलं नाही ब्लाऊजच्या नादात. आणि आत्ता बघते तर हा झोपला इथं. आता त्याला खाली घेते चटईवर आणि मी सुद्धा थोडा वेळ आराम करते. थोडा वेळ मी आराम केला आणि आता वाजले 4:30. आता ह्यांचा फोन आला होता की येतोय म्हणून. गाडीचं काम अजून पण झालं नव्हतं, ते करून घेतलं आणि आजचा पण दिवस असाच गेला. मग आता उद्या ते कामावर जातील. खरं तर ना गाडीचं एखादं काम निघालं तर इतका वेळ जातोच. ते आता फायनली झालं आहे, म्हणजे एकदा रुटीनला लागायला बरं पडतं. आता सकाळपासून काही जेवलेलं नाही ते, आता आल्यावर थोडंफार काय खातील तेवढंच. आता मी सुद्धा माझ्यासाठी थोडीशी चहा ठेवते आणि मग ब्लाऊजचं जे काय बटन वगैरे लावायचे आहेत ना ते लावून घेते. येतो म्हणत ना जवळजवळ ह्यांना यायला 5, 5:15 झाले. मी वाट बघून बघून शेवटी ना स्वतःसाठी चहा ठेवला आणि 5 वाजता आल्यावर काही हे जेवले वगैरे नाहीत. कारण काय होतं मग 5 वाजता जेवल्यानंतर परत संध्याकाळी जेवण जात नाही ना म्हणून. आणि मग मी ह्यांना विचारलं तुम्ही काय खाल्लं म्हणून, तर बोलले वडापाव खाल्ला. तर म्हटलं ठीक आहे. आणि एवढे वडापाव 2 वडापाववर ते दिवसभर होते. कशाला असं करतात काय माहिती. सकाळी जातानाच मी बोलत होते जेवून जा, तर ऐकायला तयार नाहीत. नाही आधी गाडीचं काम करून येतो आणि मग बघतो. म्हटलं ठीक आहे बघा कसं काय ते. इथं आता मी चहा ठेवते कारण मला पण आता कंटाळा आला होता. फ्रेश वगैरे झाली मी आणि म्हटलं आता थोडीशी चहा घ्यावी कारण मला पुढचं काम पण करायचं होतं. आपण ठरवतो एक आणि होतं एक. म्हणजे आता मी ठरवलं होतं की ब्लाऊजला बटन वगैरे लावायचे, लावलेसुद्धा मी. पण स्वराजने मला असं काही कामाला लावलं ना की ते तुम्हाला मी पुढे शेअर केले, कारण त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ गेला. इथे बघू शकताय ते आलेत आता घरी. आणि घरी आल्यानंतर माझा जो काय आनंद आहे तो पारावर नाही. कारण मी वाटत बघत बसली होती कधी येत आहेत कधी येत आहेत. कारण आपलं माणूस बराच वेळ नाही दिसलं की आपल्याला जर असं चुकल्यासारखं वाटतं. तर मग यांना मी विचारत बसली होती गाडीचं काम वगैरे कसं काय झालं, तर ते सांगत होते झालं आहे म्हणून आता उद्यापासून जातो मी. अशा थोडाफार गप्पा पण मारल्या ना की आपलं मन मोकळं होतं. म्हणजे कुणाचं काय मनामध्ये राहत नाहीत गोष्टी. तर इथे स्वराची मजा मस्करी करत होते ते. तर म्हटलं ह्यांचं चाललंय चालू दे आता. संध्याकाळी नाही ते बघू शकता मितूने छान असं इंस्टाचा आणि यूट्यूबचा लोगो काढला आहे आणि स्वराजने सुद्धा काढला आहे. त्यानंतर इथे स्वराजने मला जे काही कामाला लावलं ते म्हणजे त्याच्या सरांनी ना चित्र काढून आणायला सांगितलं होतं आणि तेच मला इथं पूर्ण चित्र काढण्यापासून रंगवण्यापर्यंत सगळं मी केलेलं आहे बघू शकताय. आणि हे जे काय शक्य झाले ना ते आमच्या डिग्रजी सरांमुळं. त्यांनी मला ना इंटरमिजिएट एक्झामला बसायला सांगितलं होतं आणि मी बसलेसुद्धा होते. त्यामुळेच हे शेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी जमतात मला. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.